ज्या महिलांना रोज साडी नेसायची सवय असते किंवा त्या रोज कंपल्सरी साडीच नेसतात किंवा टीचर असतील ज्यांना रोज साडी नेसायलाच पाहिजे असा शाळेचा रूल असतो, तर तेव्हा आपण हलक्या फुलक्या ज्या जॉर्जेट शिफॉन अशा काही साड्या आहेत त्याच आपण यूज करतो, ज्या कम्फर्टेबल असतात घरात घालायला नेसायला किंवा शाळेमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये वगैरे जाताना जिथं साडी कंपल्सरी आहे. तर आपण त्यावर जर एक साडी आपण सिंपल जॉर्जेट शिफॉनची घेतली तर 500-1000पर्यंत नक्कीच येते. पण त्यावर ब्लाऊज शिवायचा म्हटलं की नाकापेक्षा मोती जड. तर काय करायचं, वॉर्डरोबमध्ये 4 ते 5 साड्या बघायच्या आणि त्यातून त्याच्यामध्ये जो कॉमन कलर असेल तो घ्यायचा आणि एक ब्लाऊज शिवायचा आणि त्या 4 ते 5 साड्यांवरती तो ब्लाऊज तुम्ही वेअर करायचा. शिलाईचे पैसेही वाचतात आणि साडीसुद्धा नेसली जाते. आता हेच बघा पांढरं ब्लाऊज. व्हिडिओ पुढे नेण्याआधी वेलकम बॅक टू माय चॅनल अनु विथ ट्रेंड. फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ खास आहे. तसा प्रत्येक व्हिडिओ खासच असतो, पण आजचाही खास आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहून लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तर प्रत्येकाकडे एक व्हाईट ब्लाऊज असतोच. नसेल तर तुम्ही ऑनलाईन रेडीमेड ब्लाऊज घेऊ शकतात किंवा एक ब्लाऊज शिवून घेऊ शकतात. बऱ्याचशा साड्यांवरती तो मॅच होईल. येलो साडी तुमच्याकडे पिवळ्या रंगाची लाईट येलो कलर किंवा डार्क येलो कलर जे पण असेल ती साडी असेल तर फक्त तुम्ही त्यावर हा पांढरा ब्लाऊज शिवा. तुमच्या साडीवर तुम्हाला वेगळा ब्लाऊज शिवण्याची गरज नाही आणि तुम्हाला एक वेगळं काही त्याला लूक आणण्याची गरज नाही. पांढरा आणि येलो खूप छान कॉम्बिनेशन आहे. हा पांढरा ब्लाऊज ना तुमच्या दुसऱ्या साड्यांवरती सुद्धा तो मॅच होणार आहे, जे मी पुढे सांगणारच आहे. पण तुम्हाला पिवळ्या साडीच्या जी ब्लाऊजची शिलाई आहे ती तुमची नक्कीच वाचणार आहे. कारण तुमच्या वॉर्डरोबमध्ये पिंक कलरची साडीसुद्धा असेल तर त्यावरसुद्धा हा पांढरा ब्लाऊज नक्कीच मॅच होणार आहे. लाईट पिंक कलर असेल, मलमलची असेल किंवा जॉर्जेटची असेल त्यावरसुद्धा हा पांढरा ब्लाऊज नक्की मॅच होईल. लाईट कलर नसेल, एखादी बांधणीची डार्क कलरची साडी असेल तुमच्याकडे जॉर्जेटची तर त्यावरसुद्धा हा पांढरा ब्लाऊज मॅच होणार आहे बरं का. अशा बऱ्याचशा साड्या तुमच्या वॉर्डरोबमध्ये असतील तर काढून बघा, त्यावर पांढरा ब्लाऊज नक्कीच मॅच होईल. मलमलची साडी असेल, कॉटनची असेल, बघू शकतात किती सुंदर मॅच होत आहे ह्या राणी पिंक कलरवरती पांढरा ब्लाऊज. मग तुम्ही बेबी पिंक घ्या किंवा लाईट पिंक घ्या किंवा मग तुम्ही राणी पिंक घ्या, ह्या सगळ्या पिंकवरती हा पांढरा ब्लाऊज परफेक्ट मॅच होणार आहे. मग ती प्लेन साडी असो किंवा त्यावर वर्क असेल किंवा मग त्यावर एम्ब्रॉयडरी असेल किंवा बुट्ट्या वगैरे असतील तर तुम्ही ह्या सगळ्याच पिंक कलरच्या साड्यांवरती तुमचा हा पांढरा ब्लाऊज नक्कीच मॅच करू शकतात. शाळेमध्ये किंवा डेली यूजलासुद्धा वापरू शकतात. तुमच्या वॉर्डरोबमध्ये ब्ल्यू कलर आहेच ना, बस मग ह्या ब्ल्यू कलरवरती तुम्ही ब्लाऊज अजिबात शिवू नका, कारण तोच पांढरा ब्लाऊज तुम्हाला कामी येणार आहे. पांढऱ्या ब्लाऊजमध्ये जर एम्ब्रॉयडरी असेल तर तोही सगळ्या साड्यांवरती येऊ शकतो. आणि जर असेलच ना असा वर्कवाला पांढरा ब्लाऊज तर क्या बात, तुम्ही पार्टी फंक्शनलासुद्धा अशा ह्या ब्ल्यू साडीवरती हा पांढरा ब्लाऊज मिसमॅच करून घालून जाऊ शकतात. खूप छान दिसेल. तर शाळेमध्ये किंवा ऑफिसमध्ये सुद्धा हे कलर कॉम्बिनेशन खूप छान उठून दिसते. डे असो किंवा नाईट असो, कोणत्याही वेळेस तुम्ही हा ब्ल्यू कलर लाईट ब्ल्यू असेल, रॉयल ब्ल्यू असेल किंवा डार्क ब्ल्यू असेल सगळ्यांवरती चालेल. तसंच ग्रीन साडी असेल तुमच्याकडे तर मग हा ब्लाऊज तुमच्यावरती हमखास मॅच होणार आहे. उगाच टेलरकडे जायचं आणि एखाद्या ह्या ग्रीन साडीवर ब्लाऊज शिवून आणायचा, त्यापेक्षा व्हाईट ब्लाऊज आहेत ना, मग हरकत नाही, तुम्ही त्यावरती छान मॅच करू शकतात. मग तीही प्रिंटेड असेल किंवा प्लेन ग्रीन असेल, डार्क ग्रीन असेल, लाईट ग्रीन असेल किंवा बॉटल ग्रीन असेल, सगळ्यांवरती हा व्हाईट ब्लाऊज मॅच होणार आहे. मग तुम्ही त्याला असं शिवून घ्या त्या ब्लाऊजला की थोडासा फॅन्सी असेल, जो प्रत्येक साडीवर छान दिसेल. लेव्हंडर कलरची साडी असेल तर क्या बात आहे. हा जो व्हाईट ब्लाऊज आहे ना, हा सांभाळून ठेवा बरं का.
लेव्हंडर कलरच्या साडीवर सुद्धा हा मॅच होणार आहे आणि त्यावर तुम्हाला वेगळा ब्लाऊज शिवण्याची अजिबातच गरज नाही. परफेक्ट मॅच होणार आहे. जरी त्याला बॉर्डर व्हाईट नसली तरीही व्हाईट आणि लेव्हंडरचं कॉम्बिनेशन हटके आहे, पण सगळ्यात सुंदर दिसणारं हे कॉम्बिनेशन आहे. हे कॉम्बिनेशन नक्कीच तुम्ही यूज करू शकतात आणि हे घालून तुम्ही जाल तर तुमचं हे बघून समोरच्या ज्या मैत्रिणी असतील त्यासुद्धा असं कॉम्बिनेशन घालायला तरसतील. तर तुमचा हा पांढरा ब्लाऊज अजिबात टाकून देऊ नका आणि जर तुमच्याकडे नसेल तर एक छानसा पांढरा ब्लाऊज तुम्ही शिवून घ्या आणि ह्या ज्या मी आज साड्या तुम्हाला दाखवल्या आहेत त्यावरती नक्कीच त्याला पेअरअप करा आणि छान तुम्ही शाळेमध्ये किंवा डेली यूजला किंवा पार्टी फंक्शनला हे ब्लाऊज यूज करा. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला आहे ना? आवडला नक्कीच असेल. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. आणि जर पहिल्यांदा माझ्या व्हिडिओला तुम्ही पाहत असाल, पहिल्यांदा चॅनलला तुम्ही विजिट करत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि मागचे सगळेच व्हिडिओ बघायचे आहे बरं का. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.